पार्टी आज जो महाराष्ट्र में राजकारण चल रहा, उस लिहाज से महाराष्ट्र के अंदर एक बहुत ज़रूरत थी कि ऐसी माइक लो। आज जो महाराष्ट्र के अंदर ये साल भर में राजकारण जिस ढंग से चल रहा है, उस हिसाब से पार्टियों का तो मसला ही नहीं रहा कि तो जो मिनिस्टर रहे हुए लोग आधी रात में भाग के जा सकते, तो आम कार्यकर्ता का क्या बोल सकते? उनसे प्रेरणा लिए क्या? नहीं, प्रेरणा नहीं बोलो, एक बार सुनो आगे, पहले ऐसे प्रेरणा का सवाल नहीं है। तो महाराष्ट्र के अंदर ये जो खिचड़ी राजकारण होने की वजह से आम लोगों की जो समस्या है, जनरल जो पब्लिक है, उनकी जो भी समस्या है, नेताओं को कोई लेन देन नहीं रहा। खाली टीवी पे आ जाके डिबेट, एक दूसरे के ऊपर चिक्कल फेंक, ना स्थानिक का आमदार तक पलट के कौन से कार्यकर्ता को बात करने के लिए तैयार नहीं। इसलिए महाराष्ट्र में ऐसी पार्टी की ज़रूरत थी, जैसा कि पहले हम भारी बहुजन महासंघ में हम पूरी टीम साथ में थी, दादा के नेतृत्व में हम पूरा महाराष्ट्र में काम करें, मैं होगा, नागनाथ गिसेवाड़ होगा, बीडी चौहान, बालाजी शिंदे, ऐसी बड़ी टीम थी। उस ढंग से एक महाराष्ट्र के अंदर एक नया वातावरण तैयार हुआ था। 95 के अंदर मैं उम्र के 24 साल में, 23 साल में विधानसभा को एक 800 वोट से हारना और एक नया जोश महाराष्ट्र के अंदर, एक नया जोश जिस ढंग से भरा था, उस टाइप में आज हमको ये लग रहा है कि जो केसीआर साहब के जो विचार है, सर्वसाधारण जनता के, आम लोगों के वास्ते जो योजनाएं हैं, आम लोगों की, शेतकरी की, किसानों की, यहाँ तक के मजदूर, निराधार, इनका अनुदान के अनुदान में इनका बहुत से ज़्यादा है महाराष्ट्र के हिसाब में। तो ये सब मुसलमानों के लिए भी शादी मुबारक, दूसरे कास्ट के लिए भी, तो हर जात के लिए उन्होंने, जैसा अभी दादा ने बोला कि महाराष्ट्र के अंदर या देश के अंदर जो जातीयवादी राजकारण चल रहा आज के पीरियड में, मुस्लिम, दलित, ओबीसी, एससी को बाजू में रखते हुए एक अलग से फ्रंट बनाने की जो कोशिश चल रही, अब कुछ बाबा लोग भी हिंदू राष्ट्र, ये जो मुहिम चल रही, उस मुहिम को रोकने के लिए केसीआर साहब के जैसे विचार जरूरी थे इस देश के अंदर। उन्होंने तेलंगाना का विकास किया, आप लोगों के सामने है, लेकिन तेलंगाना के साथ साथ में देश के अंदर उनके विचार, जो देश के अंदर उनके विचार जाना जरूरी थे। इसलिए हम ये सोचे कि जिस ढंग से महाराष्ट्र के अंदर 95 से 2004 तक भारी बहुजन महासंघ बहुत उभरता हुआ एक पार्टी थी महाराष्ट्र के अंदर, एक दबदबा था, तो उससे भी कई ज़्यादा केसीआर साहब के विचारों से और केसीआर साहब के काम की वजह से हम जो प्रेरित होकर काम को लगे, तो दादा के नेतृत्व में शंकर अन्ना और बहुत से हमारे साथी इस पार्टी में और भी जुड़ने वाले हैं। वो एक महाराष्ट्र के लिए एक ऐतिहासिक क्षण होगा और महाराष्ट्र में ज़रूर हम बदलाव लाने की कोशिश करेंगे। या एक तर असं आहे की दोन प्रकारचं राजकारण आहे। आंबेडकरी प्रॉपर आंबेडकरी प्रवाहाच्या संबंधाने ते असं आहे की आम्ही ज्या पक्षाला आजपर्यंत मतं दिली, त्या पक्षाने आमच्या मताचाच वापर केलेला आहे। म्हणजे डायरेक्ट ज्यांना मतं दिली त्यांनी आमच्या पक्षाचा मताचा वापरच केलेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा एक प्रकार आहे की चळवळीच्या नावाने जे काही पक्ष चालतात
त्या पक्षाने युतीचंच राजकारण केलेलं आहे ना. आणि त्याच्यामुळं युतीचं राजकारण करा किंवा मग स्वतंत्रपणे करा, एका दुसऱ्या अर्थाने यांनी पण मताचाच वापर केलेला आहे. यांनी पण मताचाच वापर केलेला आहे. मग आता 65 वर्षे ही प्रक्रिया चालू आहे ना. मग समाजाच्या हातामध्ये तर, मतदारांच्या हातामध्ये तर काही पडलं पाहिजे ना. मग KCR साहेब जर डायरेक्ट तेलंगणामध्ये 10 लाख रुपये सुशिक्षित बेरोजगारला देतात, गोरगरिबाच्या कन्येचं लग्न असेल तर 3 लाखाची मदत करतात, तर या सुविधा जी सामान्य जनता आहे तिच्यापर्यंत गेल्या पाहिजेत ना. हा एक हेतू आहे. दुसरा हेतू असा आहे की त्यांनी संविधान संरक्षणाची भूमिका घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान ते करतायत. 125 फूट उंचीचा पुतळा ते करतायत. सेक्रेटरिएटला नाव देत आहेत. एक विद्यापीठाला नाव देण्यासाठी आमचे 17 वर्षे गेले आहे ना. आता अजून काय प्रेरणा, म्हणजे प्रेरणा आकर्षित होण्यासाठी ह्या गोष्टी खूप पुरेशा आहेत असं मला वाटतं. दादा, महाराष्ट्र का जो राजकारण है उसके कुछ अलग इश्यूज है, यहाँ का बैकग्राउंड अलग है, तेलंगाना का अलग है, तो वो BRS पार्टी यहाँ किस तरह से अपनी बात लोगों में रख सकेगी और कैसा उनको कामयाबी मिलेगी? क्या कुछ ऐसा रूट मैप है? नहीं, तेलंगाना का एजेंडा अलग ऐसा कुछ है नहीं, है ना. जब तक तेलंगाना और आंध्रा ये स्वतंत्र स्टेट करने का संघर्ष था तब उनकी भूमिका वहाँ पर थी, मगर अब उन्होंने नेशन के इंटरेस्ट में भूमिका ली है. ये BRS है, भारत राष्ट्र समिति है ना. तो ये नेशनल पार्टी है और नेशनल पार्टी नेशनल इश्यूज लेकर ही चलेगी. उसके बारे में ज़्यादा डिटेल्स आधिकारिक मैं आज बोल नहीं सकता. मैं मेरी भूमिका विशद करने के लिए आप लोगों को आमंत्रित किया हूँ. तो हम जब महाराष्ट्र में काम शुरू करेंगे तो महाराष्ट्र का जो एजेंडा है वो एजेंडा हम तय करेंगे ना, और उसके ऊपर हम काम करेंगे. आपण 10 लाखाच्या मदतीचं सांगितलं, ते पैसे फक्त बाय इलेक्शन मध्ये दिलेले आहेत. बाय इलेक्शन ज्या ज्या मतदारसंघामध्ये झालं तेलंगणाच्या, त्याच मतदारसंघांमध्ये ते पैसे कन्यादान योजना ते सुद्धा बाय इलेक्शन मध्ये दिले. पूर्ण राज्यामध्ये नाही, असं काही नाही आहे सर. सगट आहे ती योजना. तेलंगणा राज्य बाय इलेक्शनचा काही संबंध नाही. खरं म्हणजे आम्ही त्यांच्याकडं काल विधानसभेचे जे बजेट पाहिलेत, आकडे पाहिलेत, आपल्याला चक्कर येईल असे आकडे आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना 100% वीज माफ, शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी पैसा, नुकसानीसाठी पैसा, कारखान्याला जे उद्योगधंदे आहेत त्यांना 24 तास विद्युत आहे ना. कारखान्याच्या त्याच्या खूप त्यांचं ते हे आहे की त्याच्या अधिकृत मला ते सांगता येत नाही. बुकलेट आणायचं मी विसरलो निघताना. आपण इमॅजिन करू शकत नाही, जवळपास 65,000 कोटी रुपये नॉन टॅक्सेबल रेव्हेन्यू तेलंगणा सरकारकडे जमा होतो. म्हणजे 65,000 कोटी रुपये जो टॅक्स, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 4% पण नसेल आपल्या टोटल इकॉनॉमीच्या. म्हणजे आपलं बजेट समजा 5 लाख कोटी रुपये आहे आणि तेलंगणाचे 2-2.25 लाख कोटी आहे. तेलंगणा हे राज्य महाराष्ट्र तेलंगणापेक्षा 3-3.5 पट मोठा आहे. महाराष्ट्राची म्हणजे सोने की चिडिया ज्या मुंबईला म्हणतो, आर्थिक राजधानी आपल्याकडे असताना फक्त पॉलिटिकल विल नाही, आपल्या राजकीय नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही की इथं काहीतरी करावं. आपण जर नॉन टॅक्सेबल, तुम्ही जे म्हणताय की बाबा प्रत्येकाला बेनिफिशरीला लोकांना 10-10 लाख भेटले नाहीत, तर त्याचा रेकॉर्डवर ऑन रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे सगळा डाटा उपलब्ध आहे. आमच्यापेक्षा आता शकील आमिर साहेब जेव्हा येतील किंवा रेड्डी साहेब येतील ते तुम्हाला ऑफिशियली सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती देतील. प्रत्येक म्हणजे
मेलेल्या शेतकऱ्याला 5 लाख रुपये घरपोच देणारं असं भारतातलं मला वाटतं असं कोणतंही राज्य नाही. देशामधले KCR साहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत की तुम्ही तेलंगणात या. आता इथलीच दुर्दशा सांगतो, आम्ही काल जात असताना देगलूरच्या पलीकडे आणि म्हणजे बॉर्डरवर, इकडे तेलंगणा बॉर्डर आणि इकडे महाराष्ट्राची बॉर्डर, असं हे चित्र आहे की भारत पाकिस्तान असल्यासारखं. तिकडे काहीतरी अतिशय विकसित असा देश है ना, आणि इकडे अतिशय मागास असलेला का एक प्रदेश, अशी सरळ सरळ विभागणी आपल्याला दिसून येते. आपण पत्रकार मंडळी आहात, आपण तुम्ही जाऊनही पाहू शकता, काही फार दूर नाही आहे. म्हणजे सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करावा याचं मूर्तिमंत उदाहरण. आणि सर्वसामान्य माणसांना एक सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला तिथं एक अपील झाली, KCR साहेबांना म्हणजे आपल्याकडच्या साध्या आमदारांना भेटायचं म्हटलं तर झेड+ सुरक्षासारखा असं त्यांचा एक आवरा असतो, मागे पुढे माणसं असतात. त्यांच्या सचिवालयामध्ये एक कॉन्स्टेबलसुद्धा नव्हता, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांचे आमदार असतील किंवा मंत्री असतील इतक्या साध्या पद्धतीनं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट साहेबांनी एक सांगितलेली आहे, तिथली जे स्टील प्रीम आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची, IAS कॅडरच्या लोकांची, यांनी ज्या गोष्टी सांगतात त्यांना फक्त इम्प्लिमेंट करण्याचे पॉवर त्यांनी दिलेले आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे एखादा सचिव आहे तर तो कागद पुटअप करतो, मंत्री सह्या मारत राहतो, आणि सगळी सत्ता मग ते कोणत्याही पक्षाची असो ती फक्त आणि फक्त सेक्रेटरी लेवलचे लोक सांभाळतात. तेलंगणामध्ये असा विषय नाही. सामान्य माणसाचे प्रश्न तिथले सार्वजनिक लोकप्रतिनिधी हाताळतात आणि त्याची अंमलबजावणी तिथले अधिकारी करतात. म्हणजे इतकं सुंदर असं एक राज्य येत्या 2014 ते आजपर्यंत KCR साहेबांनी तयार केलेलं आहे. आणि देशापुढे तेलंगणा जो खरा पॅटर्न आहे तो आपल्याला इथं अनुभवायला दिलेला आहे. नक्कीच आपण जर तिथं जाऊन प्रत्येक गोष्टीची जर आपण माहिती घेतली ना तर आपल्याला सरळ सरळ फरक जाणवतो, सरळ सरळ फरक जाणवतो. आणि अतिशय वाखाणण्यास जोगे तिथली लिडरशिप असो किंवा सामान्यातल्या सामान्य नेता असो तिथला, म्हणजे इझिली अप्रोच असू द्या लोकांना, सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे विषय असू द्या. असं सुंदर म्हणजे राज्यकर्ता कसा असावा, शासककर्ता कसा असावा असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे KCR साहेब. आणि तुम्ही ते पाहू शकता. डॉक्टर आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी समन्वयकाची त्यांनी भूमिका घेतली. आणि ही गोष्ट एखाद्या वेळेला थोडा विचार करून करायचं माझ्या डोक्यात चाललं होतं, परंतु तो विचार करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली नाही. अनेक रॅपिड हालचाली झाल्या आणि काल गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे प्रमुख माननीय चंद्रशेखर राव साहेब यांची भेट झाली. त्यांच्या बंगल्यावर साधारणपणे एक कॉमन आमची 1 तास चर्चा झाली. आणि परत आम्ही प्रत्यक्ष त्यांना काम कसं करता येईल काय नाही याच्यासाठी जी काही वेळ मागितली त्याच्यामध्ये माझी स्वतः अर्धा तास त्यांच्यासोबत चर्चा झाली. आणि त्या चर्चेचं समाधान म्हणून मग मी तिथेच पक्षप्रवेश जाहीर केला. आणि मग त्यांनी मला 26 तारखेच्या लोह्याच्या सभेला उपस्थित राहण्याचं सूचित केलं. तर मी म्हटलं ही जी काय घडामोड आहे आमचा निर्णय आहे, हा निर्णय आपल्या सर्व पत्रकार बांधवांना कळवावा. आणि खरं तर याच्यामध्ये थोडी गडबड झाली ती अशी की रीतसर पत्रक इथे येऊन आम्ही करणार होतो, पण हैदराबादहून जे काही आजच्या मीडियावर फोटो आले आणि अशा काही बातम्या अधांतरीच आल्या, तर त्याच्यामुळं मला वाटलं की आपण डायरेक्ट आपल्याशी संपर्क करून बोलावं. आमच्या निमंत्रणाचा मान करून आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. या पत्रकार परिषदेला माझे सहकारी झाकीर चाऊसा उपस्थित आहेत, रवी गायकवाड आहे, तिकडे माझे ज्येष्ठ सहकारी PS गवळे आहेत, प्राध्यापक देवीदास मनोरे आहेत, JD कवडे आहेत, शीलरत्न चावरे आहेत, इकडे BB पवार आहेत,
शिवाजी दामोदर आहेत. अजून कोण कोण आहे सांगा बरं. भगवान पुयड आहेत, नंदू बनसोडे आहेत, ॲडव्होकेट MG बादलगावकर आहेत, ॲडव्होकेट भालेराव आलेले आहेत, अंबादास वाघमारे आहेत, राजू कदम आहे, ॲडव्होकेट शंकपाळे आलेले आहेत, ॲडव्होकेट शेळके आलेले आहेत. अशी सर्व मंडळी इकडे गजभारे आलेले आहेत. अशी सर्व मंडळी माझे सहकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. BB पवार आहेत, BG पवार अभियंता, सेवानिवृत्त अभियंता BG पवार हे पण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. तर या निर्णयाचं स्वागत नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनता निश्चितच खुल्या मनाने, बबिताताई पोटफोडे आमच्या महिला नेत्या उपस्थित आहेत. तर या निर्णयाचं स्वागत नांदेड जिल्ह्यातील जनता उत्स्फूर्तपणे करेल. आणि एक आज अशक्यप्राय वाटणारी जी घटना वाटते तो BRS पक्ष या नांदेड जिल्ह्याचा एक लक्षवेधी पक्ष, प्रमुख पक्ष म्हणून आम्ही करण्याचा निर्धार व्यक्त करतो आहोत, तसा विश्वास व्यक्त करतो आहोत. आणि आमची ही भूमिका आपण जनतेपर्यंत पोचवावी एवढी विनंती करून मी माझं निवेदन संपवतो. थँक्यू. 2 किलोमीटर चहा घ्या ना. ए बातें कर लोकसभा रिपोर्टर भी आ गए. माझी नाही आहे. आता एवढ्या लोकसभा झाल्या, एवढ्या विधानसभा झाल्या, उमेदवार पक्षाचे असतील ना, 100% असतील. मी उमेदवार देण्यामध्ये यशस्वी झालो तरी माझं काम संपलं. मी लढवावंच असं काही नाही, सध्या तरी नाही. आता पक्ष बघेल, जबाबदारी काय असेल त्यांची. इलेक्शन लड़ने की इच्छा है क्या? माझी तर इलेक्शन लढण्याची इच्छा नाही आहे. बिस्किट चहा सांग. आता जसं आहे तसं बसता येते इथं. पांढरं टाकल्यानंतर ते आल्यानंतर आम्ही उठतो ना.